नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई। तर पोषण ट्रॅकर ॲपमधील जी FRSची कामे आहेत ही कमी केल्याने एका अंगणवाडी सेविकाताईला नोटीस आल्याचं समजते। कारण की ती नोटीससुद्धा आपल्याकडे आलेली आहे आणि आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती नोटीससुद्धा दाखवून देणार आहे। FRSची कामे कमी केल्याने नोटीस पाठवण्यात आलेली आहे। प्रकल्प विभागाकडून आता कारवाईसुद्धा होऊ शकणार आहे। बघा, याबाबतची सूचना अंगणवाडी सेविकाताई यांना देण्यात आलेली आहे की तुमचं जे काम आहे अतिशय कमी प्रमाणात झालेलं आहे आणि संपूर्ण माहिती काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। बघा, प्रकल्प विभागाकडून एक लिखित लेटर, ज्याला आपण एक परिपत्रक असं म्हणतो, सूचनापत्र असं म्हणतो, किंवा मग कारणे दाखवा नोटीस असं त्याला म्हणतो एक प्रकारे। तर ही नोटीसच एक अंगणवाडी सेविकाताई यांना आलेली आहे आणि त्यांना कारणे दाखवा याबाबत नोटीस आल्याने त्यांना आता विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। कारण की कारणे दाखवा नोटीस आलेली असल्याने त्यांची नोकरी आता धोक्यात आलेली आहे। नेमकं आता काय होणार पुढे हे पाहण्याजोगं राहणार आहे, परंतु आता सध्या तरी कारणे दाखवा नोटीस ही त्यांना आलेली आहे। तर चला बघून घेऊया की ती कारणे दाखवा नोटीस कशी आहे, काय लिहिलेलं आहे त्यामध्ये, नेमकं काय प्रकार आहे। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, हेच ते कारणे दाखवा नोटीस पत्र आहे। बघा, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, जिल्हा सोलापूर पश्चिम यांच्याकडून हे जे कारणे दाखवा नोटीस आहे हे त्या अंगणवाडी सेविकाताईंना आलेलं आहे। आता बघा, दिनांक इथं आहे 23/6/2025 आणि गोपनीय आहे। त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता कारणे दाखवा नोटीस ही या ठिकाणी यांनी हेडिंग दिलेलं आहे, म्हणजेच की हे कारणे दाखवा नोटीसच आहे। आणि प्रति गुणाला दिलेलं आहे बघा, श्रीमती मीना मोरे। तर यांना ही जी कारणे दाखवा नोटीस आहे ही आलेली आहे। मीना मोरे, अंगणवाडी सेविका, उन्हाळे वस्ती। तर उन्हाळे वस्ती या गावातील ही अंगणवाडी सेविकाताई आहेत आणि यांना ही नोटीस आलेली आहे। विषय बघा काय आहे, पोषण ट्रॅकरमधील अंगणवाडी कामकाज असमाधानकारक असल्याबाबत। बघा, पोषण ट्रॅकरमधील जे कामकाज आहे, म्हणजे तुम्ही जो डेटा भरता किंवा जे काम दाखवता त्यांना सरकारला, ते असमाधानकारक आहे। म्हणजेच की तुम्हाला माहीत असेल की पोषण ट्रॅकर ॲपमधील जे कामे आहेत हे तुम्हाला कमीत कमी 80% करायची आहेत। 100% नाही झाली तरी 80% तरी कमीत कमी ही जी कामे आहेत तुम्हाला करावी लागत असतात। आणि या ताईचे जे काम आहे त्यापेक्षाही कमी असल्यानं असमाधानकारक काम असल्यामुळे त्यांना ही कारणे दाखवा नोटीस आलेली आहे। आणि त्यामध्ये पुढे बघूया काय लिहिलेलं आहे आणखी। तर बघा, संदर्भ दिलेले आहेत काही। एक आहे माननीय सचिव महिला व बाल विकास, माननीय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांनी बैठकीत दिलेले आदेश। बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की प्रकल्प विभागाकडून हे आदेश आलेले आहेत आणि या प्रकल्पामार्फत घेण्यात आलेल्या बैठका, म्हणजे तुमच्याविषयी, यांच्याविषयी ज्यांचे कामं जे असमाधानकारक आहेत, कमी आहेत, पोषण ट्रॅकर ॲपमधली कामं 80%पेक्षा कमी दिसत असतील ज्या सेविकाताईंचे, त्यांच्यासाठी ज्या बैठका घेण्यात आल्या असल्यानं आणि त्यांना ह्या कारवाईचे म्हणजेच की कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेल्या आहे। तर या अंगणवाडी सेविकाताईंचं जे कारणे दाखवा नोटीस आहे हे त्या ठिकाणी बैठका घेऊन काढण्यात आलेलं आहे। तर पुढे बघा काय लिहिलेलं आहे यामध्ये, वरील विषयान्वये आपणास कळवण्यात येते की माननीय सचिव महोदय व माननीय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई हे पोषण ट्रॅकरचा वारंवार आढावा घेत आहेत। बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी वारंवार मीटिंग घेऊन पोषण ट्रॅकर कामकाजबाबत सूचना दिल्या आहेत, तरीही आपल्या कामकाजामध्ये कोणतीही सुधारणा दिसून येत नाही। खाली दिलेल्या मुद्द्यांमधील आपले कामकाज खूपच कमी आहे। तर खाली कोणते, तर हे बघा, आधार फेस मॅपिंग, फेस कॅप्चर प्लस eKYC 15 पैकी 3। तर अशा प्रकारचे हे जी कामं आहेत यामध्ये तुमचं म्हणजेच की बघा, वजन उंची बरोबर घेत आहेत ते, होम व्हिजिटसुद्धा आहे त्यांची, THR वाटप आहे, त्याचबरोबर CBE कार्यक्रमसुद्धा त्या व्यवस्थित घेत आहेत, VSND कार्यक्रमसुद्धा त्या व्यवस्थित घेत आहेत। परंतु म्हणजे पोषण ट्रॅकर ॲपमधली सर्वची सर्व कामं व्यवस्थित होत आहेत, परंतु जे 3 कामं आहेत
ते मात्र आणि ते महत्त्वाची कामं आहेत ते मात्र व्यवस्थित करत नाही आहेत आणि महत्त्वाची कामच त्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये ते डेटा एंट्री करत नाही आहेत आणि म्हणूनच त्यांना ही जी कारणे दाखवा नोटीस आहे ही देण्यात आलेली आहे। पुढे बघा काय आहे, आपले काम कमी आहे याबाबत आपणास यापूर्वी बैठकीत वारंवार सूचना दिलेल्या आहेत, तरी आपल्या कामकाजात कोणतीही सुधारणा झाली नाही। त्यामुळे आपण दिनांक 24/6/2025 पर्यंत वरील मुद्द्याबाबत कार्यवाही करावी। दिनांक 24/6/2025 पर्यंत सुधारणा न झाल्यास दिनांक 25/6/2025 रोजी सकाळी 11 वाजता लेखी खुलासासह बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम या कार्यालयात सुनावणीस हजर राहावे। सुनावणीस गैरहजर राहिल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी। तर बघा अशा प्रकारचं हे जे कारणं दाखवा नोटीस आहे एका अंगणवाडी सेविकाताई यांना आलेली आहे। बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम यांच्याकडून ही जी नोटीस आहे ही आलेली आहे। बघा त्यांचं जे काम होतं पोषण ट्रॅकर ॲपमधील हे 100% होत नव्हतं, पण कमीत कमी 80% सुद्धा तरी त्यांचं काम असायला हवं होतं, परंतु ते त्यामध्ये 80% कामसुद्धा दाखवत नव्हत्या। वारंवार त्यांना सूचना दिल्या गेल्या होत्या आणि बघा यामध्ये जी FRS मेन आहे, FRS सिस्टम फेस मॅपिंग या कॅप्चरिंग आहे, या प्रकारच्या ज्या मेन कामे आहेत यामध्येच त्या वारंवार कमी करत होत्या हे काम आणि म्हणून त्यांना वारंवार याबाबत माहितीसुद्धा प्रकल्प अधिकाऱ्यांकडून देण्यात येत होती। वारंवार त्यांना सांगण्यात येत होतं की तुमचं काम खूपच कमी आहे, तरीसुद्धा त्यांच्या कामामध्ये कुठलाही सुधारणा झाल्या नसल्यानं त्यांना आता कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे प्रकल्प अधिकाऱ्यांकडून आणि ही जी कारणे दाखवा नोटीस आहे ही सर्वत्र बैठका घेऊन आयुक्तालयांची त्याचबरोबर प्रकल्प अधिकाऱ्यांची अशा प्रकारची जी बैठक आहे हे बैठका घेण्यात आल्यानंतर त्यांना पाठवण्यात आलेली आहे। बघा हे जे पोषण ट्रॅकरचं काम आहे हे आपण जो करत आहे या कामांची माहिती किंवा डेटा जो आहे आपल्याला पोषण ट्रॅकर ॲपमध्ये सेव्ह करायचा असतो, फिल करायचा असतो। त्यानंतर आपला जो डेटा आहे तो वरपर्यंत प्रकल्प अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असतो आणि तो डेटा गव्हर्नमेंटला माहीत पडते त्यामधून की नेमकं काय कुपोषणाचा प्रकार आहे, किती कुपोषण होत आहे, कमी झालं आहे का, किंवा मग THR जो वाटप आहे सुपोषित अन्न आहे, पोषण आहार आहे हे व्यवस्थित वाटप होत आहे का आणि ज्या लाभार्थ्याला द्यायचं आहे त्याच लाभार्थ्याला मिळत आहे का, अशा प्रकारचे जे काही सर्व काही माहिती जी आहे हे सरकारला या पोषण ट्रॅकर ॲपमधून कळत असते आणि त्यासाठी तुम्हाला कमी जास्त 80% काम तरी करावं लागतं डेली। परंतु या ताईचं 80% कामसुद्धा होत नव्हतं, म्हणजे जे मेन काम होतं FRS सिस्टम त्याचबरोबर फेस रीडिंग त्याचबरोबर फेस कॅप्चरिंग फोटो कॅप्चरिंग अशा प्रकारचं जे कामं होतं हे सुद्धा त्यांचे कमी होत होतं आणि म्हणून त्यांना वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार आता ही जी कारवाई हे करण्यात येत आहे। तर ताईंनो हे बघा आता तुम्हालासुद्धा 80% काम जे आहे दाखवायचं आहे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये, अन्यथा तुमच्यावरसुद्धा अशा प्रकारची कारवाई होऊ शकते। सावधान रहा, सतर्क रहा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।